हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल हिरण्याज ऑफिशियल. आणि आज आपण आलोय वीर माता जिजाबाई उद्यानात मुंबईतील. इकडे सगळ्यात मोठं फ्लावर फेस्टिवल भरलं आहे. तर मी आज तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला. तर हा बघा, आता हा प्रवेशद्वार आहे आणि इकडे खूप डेकोरेशन केले आहे. पण इकडे गर्दी पण तितकीच आहे आणि एवढ्या गर्दीत मला मम्मीचा हात सोडायला नाही जमला, म्हणून आम्ही असा केअरफुली व्हिडिओ काढला आहे. तर इकडे खूप सारी वेगवेगळी रंगबिरंगी फुलं आहेत आणि ही फुलं पाहताना मन प्रसन्न झालंय. असं वाटलं की आपण कोणत्या तरी वेगळ्या दुनियेत आलोय, वेगळ्या जगात आलोय. तर इकडे फक्त फुलंच नाही तर फुलांची माहिती सुद्धा दिलेली आहे, ज्याने लोकांना समजेल की कोणती फुलं आहे आणि आपण याला कशासाठी वापरतो. तर इकडे गुलाबांची फुलं बघा किती मस्त वेगवेगळ्या रंगांची आहेत, वेगवेगळ्या आकाराची आहेत, एकदम टवटवीत गुलाब.
तर इकडे तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे, तरी पण आम्ही या गर्दीत एकदम चांगल्यात चांगला व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय, कारण इकडे जमत पण नाही व्हिडिओ काढायला. तर इकडे फक्त फुलांचे झाडच नाही तर औषधी वनस्पती सुद्धा आहेत, आणि अशी झाडं ज्यांची मी नावं कधी ऐकली पण नसतील पहिला, अशी झाडं पण इकडे खूप सारी आहेत, आणि त्या झाडांची इकडे माहिती पण दिली आहे. तर इकडे तुम्ही बघत असाल खूप सारे झाडांचे सीड्स सुद्धा आहेत. इकडे खूप सारे गार्डनिंगचे फार्मिंगचे इक्विपमेंट्स आहेत, आणि असे सगळ्या गोष्टी हे लोक इकडे विकतात. इकडे झाडांची रोपं सुद्धा विकतात. तर या फुलांना साल्विया असं म्हणतात, आणि या फुलांच्या पाठमध्ये आल्यावर असं वाटलं की काश्मीरलाच आलो जणू काय. तर या फुलांना झेंडू नाव दिलंय, पण ही झेंडूची फुलं नाहीत, ही वेगळीच फुलं आहेत. पण जी कोणती फुलं आहेत खूप सुंदर आहेत. तर इकडे जी कोणती वेगवेगळी फुलं ते लोक विकत होते, वेगवेगळी रोपं, ती मला घ्यायचं पण खूप मन होतं. मला खूप विचार होते ते फुलं घ्यायचे, पण व्हिडिओ काढण्याच्या नादात मी विसरूनच गेले. वाव, मी पहिल्यांदा सनफ्लॉवर बघते, आणि ही सनफ्लॉवरची झाडं खूप मोठी आणि सुंदर आहेत. ब्रोकली तर मी खूप वेळा खाल्ल्या, पण ब्रोकलीची झाडं मी पहिल्यांदाच बघते, आणि मुंबईत राहिल्यामुळे मला जास्त खेतीबद्दल काय माहीतच नाही. आणि ब्रोकलीच्या बाजूलाच ऑरेगानोची पण झाडं आहेत. ऑरेगानोची इतकी छोटी छोटी झाडं असतात हे मला माहीतच नव्हतं. मी पहिल्यांदा ही झाडं बघते. तर आम्ही तसंच मागे येऊन पाहिलं तसे इकडे छोटे छोटे असे प्रोजेक्ट बनवून ठेवलेले, पेपरनी कार्डबोर्डनी घरं बनवून वगैरे, असं खूप काय काय इन्फॉर्मेशन देत होते, आणि खूप काय काय मेसेजेस इकडे एक्सप्लेन केले जात होते.
थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इकडे आम्हाला वेगवेगळ्या फुलांनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बनवले गेले हे सगळं दिसलं. हे ऑर्किडच्या फुलांनी, वेगवेगळ्या ऑर्किडच्या फुलांनी गिटार बनवला गेलाय. तर मी माझा व्हिडिओ आता इकडेच एंड करते आणि मी थोडा लेट अपलोड करते व्हिडिओ, कारण मी लास्टच्या दिवसांमध्ये पण गेलेली आणि त्या टाइमला खूप गर्दी होती. तर तुम्ही सुद्धा नेक्स्ट इयर या फेस्टिवलला व्हिजिट द्या जेव्हा पण असेल, आणि प्लीज लास्ट डेला व्हिजिट नका करू बिकॉज खूप गर्दी मिळणार. म्हणून मधल्या काही दिवसांमध्ये व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.